बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्ष यांच्यामध्ये वाद आणखी पेटलाय। आज विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात चक्काजाम आंदोलन करायला सुरुवात केली आहे। काँग्रेससह 9 विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। उद्या या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे। बिहार विधानसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोग मतदार यादीत छेडछाड करत असल्याचा आरोप विरोधक करतात। बिहारमधील 2 कोटीपेक्षा अधिक दलित, मुस्लिम आणि गरीब स्थलांतरित मतदार मतदान करू शकणार नाहीत असा दावा विरोधकांनी केलाय। बिहार सरकारने सरकारी नोकऱ्यांमधील महिलांसाठी 35% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। मात्र हा निर्णय फक्त राज्यातल्या कायमस्वरूपी रहिवाशांसाठी मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे विरोधकांकडून आता सरकारवर टीकेची झोड उठवली गेली आहे। तर या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया बिहारमध्ये उमटताना दिसतात। झांसी रेल्वे स्टेशनवर आर्मी मेडिकल ऑफिसर मेजर बचवाला रोहित यांनी एका महिलेची यशस्वी प्रसूती करून माणुसकीचं दर्शन घडवलं। धावत्या ट्रेनमध्ये उपलब्ध साधनांचा वापर करत त्यांनी प्रसंगावधान राखलं आणि त्यांच्या या प्रयत्नांमुळे आई आणि बाळ दोघांचेही प्राण वाचले। आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मेजर रोहित यांच्या कौशल्य आणि निस्वार्थ सेवेचं कौतुकही केलं। मेजर रोहित यांच्या या धाडसी आणि कौतुकास्पद कार्यामुळे सगळ्या स्तरातून त्यांचं अभिनंदन होतंय। तामिळनाडूमधील कुड्डालोरमध्ये रूळ ओलांडणाऱ्या शाळेच्या बसला भरधाव ट्रेननं धडक दिली आणि भीषण अपघात झाला। यामध्ये 3 शालेय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय। अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। रेल्वे गेट बंद नसताना बस रुळावर आली आणि हा अपघात घडला। धडकेनंतर बस जवळपास 50 मीटर दूर फेकली गेली। तिचे अक्षरशः तुकडे झाले। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये। पोलीस आणि मदत पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सुरतहून जयपूरला जाणारं इंडिगोचं विमान मधमाशांच्या थव्यामुळे उशिरानं सुटलं। विमानाच्या कार्गो भागातील दार उघडं असतानाच मधमाशांचा मोठा थवा तिथे येऊन बसला। त्यामुळे तिथे प्रवाशांना सुद्धा थांबावं लागलं आणि या मधमाशांना हटवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। सुरुवातीला धूर मारून मधमाशांना हुसकवण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही। मात्र नंतर पाण्याचा फवारा मारून मधमाशांना हटवण्यात आलं। त्यानंतर जवळपास तासाभरानं विमानानं उड्डाण घेतलं। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। साप पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटतो आणि त्यात जगभरात विषारी सापांच्या अनेक प्रजाती आढळतात। अशाच एका किंग कोब्राचा दंश झाला तर माणसाचा काही मिनिटात मृत्यू सुद्धा होऊ शकतो। मात्र सध्या केरळमधील एक धाडसी महिला वन अधिकारी GS रोशनी यांचा एक किंग कोब्राच्या या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये रोशनी अवघ्या काही मिनिटात 16 फूट लांबीच्या किंग कोब्राला ओढ्यातून सुरक्षितपणे रेस्क्यू करतायत। अनेकदा सापाला पकडताना हल्ल्याचा प्रयत्न साप करतो, पण अलर्ट राहून या महिला वन अधिकाऱ्यानं सापाला रेस्क्यू केलं। त्याची ही दृश्य आपण बघतोय। आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये 5 जुलै 2025ला 2 महिन्यांचं हत्तीचं पिल्लू त्याच्या आईपासून आणि कळपापासून हरवलं। पहाटे 4 वाजता स्थानिकांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिली होती। हे पिल्लू घाबरलेल्या अवस्थेत गस्ती पथकाकडे धावत गेलं। वनरक्षकांनी तात्काळ पिल्लू आणि आईच्या पुनर्मिलनासाठी पावलं उचलली। आईच्या मलमूत्राचे अवशेष शोधत पिल्लांच्या अंगावर ते शेण लावत आईचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला। दरम्यान सकाळी 8:30च्या सुमारास या छोट्याशा पिल्लाची आई जंगलातून बाहेर आली आणि अखेर दोघांची भेट झाली। माओवादी चळवळीतील प्रमुख गणपती छत्तीसगडच्या नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये लपल्याची माहिती समोर आली। गणपतीला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठं ऑपरेशन सुरू केलंय। जंगलामध्ये हजारो जवान तैनात आहेत। कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। गणपती आणि हिडमा हे माओवादी चळवळीतील सर्वोच्च नेते आहेत असा दावा सुरक्षा दल करतात। हिडमासारख्या नक्षलवाद्यांनी तातडीने आत्मसमर्पण करावं, नाहीतर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं बस्तरचे IGP सुंदरराजन यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान सुरक्षा दलांनी कठोर कारवाईसाठी तयारी सुरू ठेवलेली आहे।
मुझफ्फरनगरच्या दिल्ली देहरादून महामार्गावर पंडितजी वैष्णव ढाबाची कावड यात्रेकरूंनी तोडफोड केली. धार्मिक ओळख जाणून घेण्यासाठी ढाबा आणि कर्मचाऱ्यांची आधार कार्ड पडताळणी केली. ही ओळख जबरदस्तीने पटवण्याचा आरोप केला जातोय. यावेळी धर्म लपवला म्हणून कावड भक्तांनी हॉटेलची तोडफोड केली. ही सगळी घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांना 6 जणांना नोटीस पाठवावी लागली आहे. 1 ऑगस्टपासून अमेरिका टॅरिफ आकारणार आहे आणि यामध्ये कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियावर पोस्ट करून केलेली आहे. वेगवेगळ्या देशांना पाठवलेल्या पत्रांप्रमाणे आणि पुढच्या काही कालावधीत पाठवण्यात येणाऱ्या पत्रांप्रमाणे टॅरिफ 1 ऑगस्ट 2025 पासून आकारला जाईल. या तारखेत कुठलाच बदल झालेला नाही आणि होणार नाही. म्हणजे सर्व रक्कम 1 ऑगस्ट 2025 पासून भरायची आहे आणि भरली जाईल. कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ब्रिक्सवरून भारत आणि टॅरिफ संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. भारत जर ब्रिक्समध्ये असेल तर त्यांना नक्कीच 10% शुल्क भरावे लागेल. ब्रिक्स अमेरिकेचं नुकसान करण्यासाठी आणि डॉलरची किंमत कमी करण्यासाठी बनवण्यात आलाय. डॉलर हा राजाच आहे आणि त्याला तसाच ठेवणार आहोत. लोकांना त्याला आव्हान द्यायचं असेल तर त्यांनी द्यावं. त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. मला वाटतं त्यापैकी कुणीही ती हिंमत करणार नाही, अशी ट्रम्प यांनी पोस्ट केलेली आहे आणि इतर देशांना सुनावलेलं आहे. केरळ राज्यातल्या पलक्कडमधील परिचारिका निमिषा प्रिया यांना येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना 16 जुलै रोजी फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. निमिषा प्रिया यांना येमेनचा नागरिक तलाल अब्दो महदी याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. निमिषा प्रिया 2008 मध्ये त्यांच्या पालकांना मदत करण्यासाठी येमेनला गेल्या होत्या आणि त्यांनी अनेक रुग्णालयामध्ये काम केल्यानंतर स्वतःचं क्लिनिक सुरू केलं. 2014 मध्ये त्या तलाल अब्दो महदीच्या संपर्कात आल्या. काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला होता. अमेरिकेतील टेक्सास राज्यामध्ये ग्वाडालुपे नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागामध्ये जनजीवनावर मोठा परिणाम केलाय. या पुरात आतापर्यंत 80 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय. 28 लहान मुलांचा याच्यात समावेश आहे. 40 पेक्षा अधिक जण अजूनही बेपत्ता आहेत. प्रशासनाकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुराचा सगळ्यात मोठा फटका ग्वाडालुपे नदीच्या काठावरील कॅम्प मिस्टिक या उन्हाळी शिबिराला बसला. टेक्सासमधील पूर ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती ठरलेली आहे.